श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः. श्री गणेशाला नमस्कार, श्री सरस्वतीला नमस्कार, श्री गुरूंना नमस्कार, नवनाथ सिद्धांना नमस्कार. फार पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळेची गोष्ट आहे. द्वापार युग संपत आले होते. कलियुग सुरू व्हावयाचे होते. विष्णूचा पूर्णावतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. भक्तश्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता. यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले. कवी हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरहोत्र, दुर्मिळ, चर्मस व करभाजन अशी त्यांची नावे. हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात. नवनारायण आल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले, त्यांची पूजा केली. श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठवले होते. कुशल प्रश्न झाले. मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले. त्यावेळी कोणी कुठे कुठे अवतार घ्यावा त्यासंबंधी त्यांनी विचारणा केली. श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे, हरी ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे, अंतरिक्षाने जालंधर व्हावे, प्रबुद्धाने त्याचा शिष्य कानिफ व्हावे, पिप्पलायन हाच चर्पटीनाथ, अविरहोत्र हाच वटसिद्ध नागनाथ, द्रुमिल हाच भर्तरीनाथ व करभोजन हाच गहिनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाला, इतरांसह मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल. शंकर हेच निवृत्ती, ब्रह्मा हाच सोपान, योगमाया हीच मुक्ताबाई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा हीच जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हेच तुलसीदास, जांबुवंत हाच नरहरी, शुकदेव हाच कबीर, बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ. आपण सारे कलियुगात नवा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. त्याचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. ते तेथून निघून मंदराचलावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ होते. त्या ऋषींनाही त्यांच्या जवळच्या निबिड गृहामध्ये जाऊन योगसमाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मत्सीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसली. त्या तेजाने त्यांनी जीवनरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसलेले असताना पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देतो, पण निवांत व एकांताची जागा हवी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यात हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीजमंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये, मी सांगितले ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मत्सी आहे. तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे. ते त्याला म्हणाले, कवी, तू ऐकलेस वा? अनुभव घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्मचाच प्रत्यय येत आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, धन्य आहेस. आता तुला पुढे पुन्हा दत्तांकडून उपदेश देववील. मग पार्वतीसह शंकर निघून गेले. मत्स्यईने ते गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्याचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्यांना ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्याने ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसला. तो मोठमोठ्याने रडू लागला. ते भ्याले व पळून गेले. तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा एक कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ आला. तो अंड्यात एक मुलगा रडत होता. त्याने वात्सल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला. तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली. कामिका, हा कवी नारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला घरी ने, वाढव आणि याचे नाव मच्छिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला. त्याने त्याची बायको शारद्वता हिच्याजवळ तो बालक दिला. तो बालक कसा सापडला हे त्याने सांगितले. तिलाही फार आनंद झाला. तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहो म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन करण्याची त्याला पोटाशी धरताच शारद्वतेला पान्हा फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. फार लाडाने त्याला वाढविले. 5 वर्षाचा झाल्यानंतर मच्छिंद्र बापासह नदी तीरावर जाण्यास निघाला. कामिक व मच्छिंद्र यमुनेवर गेले. एकदा जाळी टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळी टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला तो पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्याची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याला वाटले, हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील. मच्छिंद्राने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी कसे असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत नेऊन सोडले. उगाच तडफडत होते. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा, भीक मागायची आहे का? मासे पाण्यात टाकले तर खाशील काय? त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला. मारामुळे कळवळला. कोळ्याची पाठ फिरली. तेव्हा मच्छिंद्राने निर्वाणीचा विचार केला. भीक, होय, मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता इथे राहायचेच नाही. मच्छिंद्र तीरापासून दूर गेला आणि उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळत सुटला. कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता. दमला की तो विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. होता होता तो बद्रिकावनाला गेला. तेथे आता निराकार राहून तप करायचे असे त्याने ठरवले. तो तप करू लागला. फलश्रुती. पहिल्या अध्यायाच्या वाचनामुळे संबंध बाधा नष्ट होते.